आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकत त्याच्या ठळक घडामोडींवर। हिंडनबर्गच्या ताज्या अहवालात सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुस यांना लक्ष्य केले गेले असून अदानी घोटाळ्यातील परदेशी फंडांमध्ये त्यांची गुंतवणूक असल्याचा आरोप आहे। त्यामुळे अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे। हिंडनबर्गच्या ताज्या अहवालात सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुस यांना लक्ष्य करण्यात आलं आहे। अदानी घोटाळ्याशी संबंधित असलेल्या 2 परदेशी फंडांमध्ये माधवी पुरी बुस यांची गुंतवणूक असल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान या वृत्तामुळे अदानी समूहाचे शेअर्स कोसळले आहेत। हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार जवळपास 60% शेअर्स कोसळले आहेत। अदानी एंटरप्राइजेसचे 3.55% तर अदानी पोर्ट्स अँड SEZचे 4.80% शेअर्स कोसळले आहेत। अदानी ग्रीन एनर्जीचे 4.47% तर अदानी एनर्जी सोल्युशनचे 41.6% शेअर्स कोसळले आहेत। अदानी टोटल गॅसचे 7.22% शेअर्स कोसळले असून अदानी विल्मरचे 4.72% शेअर्स कोसळले आहेत। आठवड्याच्या सुरुवातीलाच ही घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे।